धुले तालुका के चिंचवार गांव में 20 वर्षीय गोपाल माली की आत्महत्या के बाद ग्रामीणों में भारी आक्रोश देखने को मिला। परिजनों और ग्रामीणों का आरोप है कि सोलर एक्सप्लो के लिमिटेड कंपनी के अधिकारियों की कथित मानसिक प्रताड़ना और 3 महीने से वेतन न मिलने के कारण युवक ने ये कदम उठाया। घटना के बाद ग्रामीणों ने युवक का शव कंपनी के मुख्य द्वार पर रखकर धरना प्रदर्शन शुरू कर दिया और जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की। स्थिति को देखते हुए सोनगिर पुलिस मौके पर पहुंचे और लोगों को समझाने का प्रयास किया गया। करीब 2 घंटे चर्चा चली और पुलिस के निष्पक्ष जांच व कार्रवाई के आश्वासन के बाद आंदोलन समाप्त हुआ। इसके बाद ग्रामीणों ने शव अपने कब्जे में लेकर अंतिम संस्कार किया। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। चिंचवाडचा रतिलाल जिंगा पाटील माझा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने या चिंचवाड गावात जेव्हापासून कंपनी चालू आहे सुरळीत चालू होती, या 2-3 महिन्यापासून एचआर डिपार्टमेंट असो काही त्या एसओ असो यांनी मला चॅलेंज दिलं, सांगितलं, मला स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये तुमच्या गावाचा आम्ही एक पोरगाही राहू देणार नाही। होते गलती, मान्य आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, झाली असेल गलती, यांनी थोडीही गलती केली की 2 महिना डी चुकायचा। मग आता त्यांना 550 रुपये रोज समजा, आता 6 महिने झाले 550 रुपये रोज आहे, मग यांना 2 महिने घरी ठेवू, 2 महिने परत आपण 2-4-5 लोकांनी जायचं, गावकरी लोकांनी सोमनाथ पाटील असतील किंवा सर्व गावाचे सरपंच वगैरे, मग यांना लावून घ्या, मग त्यांनी परत यांना कमी पगारमध्ये काम करायला लावायचं। आणि यांनी फक्त टार्गेट चिंचवाडचा पोरगा, एवढं ही छोटीही चूक झाली, मान्य चूक ही 6 महिन्यामध्ये मी चिंचवाडचा एक पोरगा इथं राहू देणार नाही, मला चॅलेंज दिलेलं आहे ओपनली समोरासमोर। म्हणून मी सांगतो एचआर डिपार्टमेंट आणि जीएसओ यांची बदली हुई, त्यांनी आता लिहा की बदली होई, पण आम्ही पाहिजे। विजय सूर्यवंशी गोपाला माझा चांगला मित्र होता, तो नेहमी कंपनीविषयी माझ्याजवळ सांगत होता, परंतु कंपनीला जा 2 महिन्यापासून पगारही दिलेला नव्हता। तो कंपनीमध्ये नेहमी ओटी वगैरे करायचा, तरी सुद्धा कंपनी त्याच्यावरती त्याचा पगार वेळेवर देत नव्हती, म्हणून तो मानसिक टेन्शन मध्ये होता। रात्री तो कामावरती आला, घरी जेवण करून आला, घरच्यांना सांगून आला की मी कंपनीमध्ये कामाला जातोय, परंतु संबंधित एचआर डिपार्टमेंटने त्याला कामावर घेतलं नाही। त्याचा तो वैताग आला म्हणून त्याने हा पर्याय केला। त्याच्या कंपनीच्या बाजूला शेत आहे आणि त्याने तिथे ते आत्महत्या केलेली। या कंपनीच्या लोकांमुळेच, कंपनीच्या लोकांनी त्याला टॉर्चर केलं, त्याला मानसिक त्रास दिला, त्यामुळेच त्याने ही आत्महत्या केलेली। हे टोकाचे पाऊल उचललेलं आहे। तो घराचा कर्ता व्यक्ती आहे आणि जोपर्यंत गोपालला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रीत असंच राहील। आणि जोपर्यंत कंपनीचे जे संबंधित कर्मचारी त्यांना पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी गोपालचं प्रीत या ठिकाणी घेऊन जाणार नाही, अशी आमची मागणी आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती, त्यांना लवकरात लवकर अटक करा। आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता। त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता। तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याला त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने तिथे आले होते, तिथे एक 100-150 लोक जमले होते। त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो, आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मिटिंग घेऊन त्याच्यातनं एक म्हणजे त्यांच्या जे आहे ती तडजोड केलेली आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जो मयत इसम आहे त्याचे जे वडील आणि त्याचा भाऊ हे 2 जे आहेत त्यांना परमनंट नोकरी द्यायचं आश्वासन कंपनी दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर त्यांनी सदरचं जे प्रेत आहे ते अंत्यविधीसाठी पुढे नेलेलं आहे। सध्या शांतता आहे।